हॅलो फ्रेंड्स, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। मोड आलेली मटकी सगळेच बनवतात, पण या पद्धतीने जर तुम्ही बनवली, यामध्ये ही 1 चमचा पावडर जर घातली तर नेहमीची चव विसरून जाल आणि विशेष म्हणजे बिना वाटणाची एवढी टेस्टी आणि रुचकर लागते। ते एक सोडून 2 चपाती खाल बघा। तर आता इथे गावठी मटकीला मोड आणलेले आहेत। तर मार्केटमधून आणतानाच किंवा शॉपमधून आणतानाच गावठी मटकी आणायची आहे। मटकी ही 2 प्रकारची भेटते। एक इलायती मटकी मोठी मोठी असते आणि एक गावठी मटकी म्हटलं तर बारीक साईजची असते, एकदम छोटी साईज असते। तर ती मटकी आणल्यानंतर 1 वाटी मटकी थंड पाण्यामध्ये भिजत घालायची ओव्हरनाईट, रात्रभर। दुसऱ्या दिवशी त्या मटकीतलं पाणी काढायचं, स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवायची आणि नंतर झाकण ठेवून असंच ठेवायचं आहे टोपामध्ये। बघा किती लांबलचक असे मोड येतात आणि अजिबात फडक्यात बांधायची गरज पडत नाही किंवा मटकी ही चिकट होत नाही। आता पावसाळी दिवसांमध्ये मटकी चिकट होते किंवा वास येतो मोड आल्यानंतर, असं काहीही होत नाही। एवढी फ्रेश आणि सुटसुटीत ही मोकळी मटकी होते। विशेष म्हणजे तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये एवढे छान लांब लांब असे मोड आलेले आहेत। आता सर्वात प्रथम बघा, प्रेशर कुकर तापायला ठेवायचा। झटपट 5 मिनिटांमध्ये ही मटकीची भाजी तयार होते। तुम्ही घाईच्या वेळेला सुद्धा करू शकता। त्यामध्ये फक्त ही 1 चमचा पावडर घातली तर वाटणाची गरज पडत नाही आणि विशेष म्हणजे की 5 मिनिटांमध्ये तयार होते बघा आणि एवढी टेस्टी रुचकर लागते। तर तुम्ही कायम अशीच बनवाल की नेहमीची चव विसरून जाल। आता यामध्ये बघा 2 किंवा 2.5 चमचे तेल घालायचं। तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, एकदम छोटा चमचा आहे। 2 चमचे तेल घातलं, तेल कडकडीत गरम करून घ्यायचं। त्यामध्ये अर्धा चमचा जिरी, अर्धा चमचा मोहरी टाकायची, छान तडतडू द्यायची आहे। फोडणी छान तयार करून घ्यायची। आता त्यामध्ये बघा एकदम बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। आता 2 मीडियम साईजचे कांदे मी चॉपरमध्ये अगदी बारीक कट करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकताय बघा। तर 2 कांदे मीडियम साईजचे अगदी बारीक चिरायचे, ते तेलामध्ये तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। म्हणजे कांद्याचा जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे नाहीसा झाला पाहिजे। अगदी तेल सुटेपर्यंत जर परतून घेतला तर बघा भाजीची चव दुप्पट वाढते। आता यामध्ये तुम्ही टोमॅटोसुद्धा घालू शकता बारीक कट करून, पण इथे मी टोमॅटो स्किप केलेला आहे, त्यामुळे तुम्ही टोमॅटो वापरू शकता इथे। तर अगदी तेल सुटेपर्यंत कांदा टोमॅटो परतून घ्यायचा आहे, पण मी इथे टोमॅटो स्किप केलेला आहे। आता बघा कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे। छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये बघा आपल्याला आलं लसणाची 1 चमचा पेस्ट घालायची आहे। आलं लसूण टेचून असं ओबडधोबड त्यामध्ये घालायचे आहे 1 चमचा आणि त्याने चव खूप छान येते भाजीला, भाजीची चव दुप्पट वाढते। ती पण तेलामध्ये परतून घ्यायची आहे आलं लसणाची पेस्ट। कांदा परतत आल्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकायची आहे। जर तुम्ही सुरुवातीला जर टाकली तर ती चिकटली जाते भांड्याला खाली किंवा जळली जाते तेलामध्ये, त्यामुळे ती कांद्यामध्ये परतून घ्यायची आहे। आता कांदा तुम्ही बघताय की मी सगळीकडे पसरवून 1-2 वेळा हलवला आहे आणि गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवली आहे। छान परतून घ्यायचा आहे कांदा। कांद्याचा जो ओलसरपणा आहे, कच्चेपणा आहे, तो पूर्णपणे नाहीसा झाला पाहिजे। बरेच जण काय करतात की कांदा आणि टोमॅटो ओबडधोबड असं तेलामध्ये परतून घेतात आणि नंतर मग भाजी फोडणीला टाकतात, पण कांद्याची चव अशी कच्ची भाजीला लागते आणि भाजी एवढी चवदार होत नाही। त्यामुळे कांदा आणि टोमॅटो कधी पण तुम्ही तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचे अगदी तेल सुटेपर्यंत, म्हणजे तरी पण छान येते आणि चव पण छान लागते भाजीला। आता इथे कांदा परतलेला आहे बघा। घाई करायची नाही आहे, अगदी गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि व्यवस्थित परतून झाल्यानंतर थोडीशी कोथिंबीर फोडणीमध्ये टाकायची आणि बाकी तुम्ही नंतर गार्निशिंग म्हणून वरतून टाकू शकता। आता यामध्ये कढीपत्त्याची सुद्धा 5 ते 6 पानं टाकायची फ्रेश। तर कढीपत्ता उपलब्ध नसल्यामुळे मी टाकलेला नाही आहे, तर तुम्ही टाकू शकता। यामध्ये बघा आता मसाले टाकायचे आहे। तर 1 चमचा धना पावडर टाकलेली आहे, त्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर टाकायची आहे। हळद पावडर टाकल्यानंतर आवडीप्रमाणे लाल तिखट टाकायचं आहे। लाल तिखट मिरची पावडर ही मी 1 ते 1.5 चमचा टाकलेली आहे। तिखट आहे, कलर येण्यासाठी तुम्ही बेडगी मिरचीसुद्धा अर्धा चमचा वापरू शकता इथे, पण मी इथे तिखट मिरची वापरलेली आहे। कलर आणि चव दोन्ही पण ह्या मिरचीला आहे। तर तसेच बघा आपण जो वर्षभरासाठी मसाला बनवतो तो मसाला इथे 1 चमचा टाकलेला आहे। सगळे मसाले टाकल्यानंतर हे पुन्हा तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे बघा। तुम्हाला अजून जर स्पायसी हवे असेल तर तुम्ही मसाले अजून त्याच्यामध्ये जास्तीचे वापरू शकता किंवा तेलाचंही प्रमाण वाढवू शकता, पण इथे मी अगदी बेताने तेल टाकलेलं आहे आणि मसालेसुद्धा। तर तुम्हाला अजून जर स्पायसी हवे असेल तर तुम्ही टाकू शकता।
तर आता हे व्यवस्थित पुन्हा परतून घ्यायचे. त्यामध्ये थोडासा हिंग टाकायचा. आता हिंग नंतर का टाकायचा, तर जर तेलात टाकला तर बऱ्याच वेळेला हिंग जळला जातो म्हणजे पावडर, आणि चव बिघडू शकते. त्यामुळे इथे मी नंतर टाकलेला आहे, अगदी चिमूटभर टाकलेला आहे. त्यानंतर पुन्हा सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. आता यामध्ये आपण जी मटकी धुवून घेतलेली आहे मोड आलेली, ती त्यामध्ये ॲड करायची आहे. आता तुम्ही बघताय बघा मटकीला किती लांब लांब मोड आलेत आणि दिसायला एकदम छोटी दिसते. तर ही गावठी मटकी मोड आलेली एवढी चवीला भारी लागते ना, तर एकदा नक्की या पद्धतीने करून बघा. आता यामध्ये मटकी ही मिक्स करून घेतली. त्यानंतर ही पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे फोडणीमध्ये, आणि मिक्स केल्यानंतर बेताने पाणी घालायचे. तुम्हाला केवढ्या क्वांटिटीमध्ये करायची तेवढं तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करायचे. तर इथे मी थोडीशी ग्रेव्हीच करणार आहे. तर इथे चौघांसाठी मी बनवत आहे, त्यामुळे मी पाणी बेतानेच टाकणार आहे. आता बघा तुम्ही कलर तर एवढा छान आला आहे, तर चव तर विचारू नका, एवढी अप्रतिम चव लागते. आता हे सगळं मिक्स करून घेतलं. त्यामध्ये बघा आता मी बेताने पाणी घालणार आहे, पण त्या अगोदर आपल्याला ही 1 चमचा पावडर त्यामध्ये मिक्स करायची आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही पावडर नेमकी आहे तरी कसली, तर ही चणा डाळ आणि तांदूळ समप्रमाणात घेऊन भाजून त्याची पावडर करून ठेवायची आहे. घाईच्या वेळेला किंवा भाजीला वाटण कमी पडलं किंवा बिना वाटणाची भाजी करायची म्हटलं तर 1 ते 1.5 चमचा ही पावडर अशी वाटीमध्ये घ्यायची. त्यामध्ये थंड पाणी मिक्स करायचं आणि नंतर ते त्याच्यामध्ये भाजीमध्ये ॲड करायचं. भाजीला एवढा छान दाटसरपणा येतो, चव तर एवढी भन्नाट लागते ना. तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने करून बघा. मग कुठलीही भाजी असू द्या, रस्सा भाजी, बटाटा भाजी, वांग्याची भाजी किंवा तुम्ही मटकीची, मुगाची भाजी करू शकता, किंवा वाटण कमी पडलं तर ही 1 ते 1.5 चमचा पावडर मिक्स करून सुद्धा भाजीत ॲड करू शकता. एवढी टेस्टी लागते. नक्की अशा पद्धतीने करून बघा. एकदा करून बघाच तुम्ही, म्हणजे तुम्हाला चव कळेल. आता यामध्ये मी बेताने पाणी टाकते. तर तांदूळ कुठलाही असला तरी चालेल, फक्त चणा डाळ आणि तांदूळ हे दोन्ही समप्रमाणात, म्हणजे 1 वाटी डाळ आणि 1 वाटी तांदूळ असं हे घ्यायचं. तव्यावर छान खरपूस भाजायचं. थंड पडल्यानंतर मिक्सरला बारीक करायचं आणि ती पावडर करून ठेवायची. अगदी तुम्ही बघा ती खराब होत नाही. 1-2 महिने 15 दिवस तुम्ही वापरू शकता. आता यामध्ये बघा सर्वात शेवटी दाण्याचा कूट टाकायचा आहे. 1 ते 2 चमचे मी शेंगदाण्याचा कूट टाकला आहे, आणि आता पाणी टाकून चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि नंतर अगदी 2च शिट्ट्या घ्यायच्या, जास्त घ्यायच्या नाही. 1 नाही घ्यायची किंवा 3 घ्यायच्या नाही. 2 शिट्ट्यांमध्ये अगदी परफेक्ट ही भाजी तयार होते बघा. घाईच्या वेळेला 5 मिनिटामध्ये तुम्हाला भाजी हवी असेल तर तुम्ही अशी ही मोड आलेल्या मटकीची भाजी नक्की करून बघा. आता मी 2 चमचे तेल टाकले तरी पण बघा किती छान तरी आली. शिजल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. आता यामध्ये मी बेताने बघा 2 ग्लास किंवा 2.5 ग्लास पाणी, म्हणजे अर्धा तांब्या पाणी मी घातलेलं आहे त्यामध्ये. आणि पाणी घातल्यानंतर अगदी चवीनुसार मीठ टाकायचं. इथे मी खडा मिठाचा वापर करते. रस्सा भाजीला मला खडा मिठाचाच अंदाज येतो, म्हणून मी खडा मीठ वापरते. तर इथे मी मीठ टाकले चवीनुसार. पुन्हा मिक्स करते आणि मिक्स झाल्यानंतर झाकण लावायचं आणि 2च शिट्ट्या घ्यायच्या आहेत बघा. फार वेळ लागत नाही. अवघ्या 5 ते 7 मिनिटामध्ये ही भाजी तयार होते. तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत कशासोबतही सर्व करू शकता. अगदी टिफिनला दिलं तर बघा चुटकीत टिफिन फिनिश करून येतील. तर आता इथे मी कुकरला झाकण लावले. गॅसची फ्लेम वाढवायची आहे आणि 2च शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 2 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस ऑफ करायचा आहे. तर आता इथे शिट्टी झालेली आहे कुकरची, तुम्ही बघू शकताय. थोडासा नॉर्मल झाल्यानंतर, थंड झाल्यानंतर कुकर उघडायचा आहे, वाफ जाऊन द्यायची. आता मी तुम्हाला दाखवते. थोडी घाईच आहे मला, त्यामुळे मी इथे टिफिनला बनवलेली आहे भाजी. मी तुम्हाला दाखवते बघा केवढी छान शिजलेली आहे, आणि तरी तर एवढी छान आलेली आहे बघा. तर अशी ही ग्रेव्ही भाजी तुम्ही चटपटीत मटकीची भाजी ही बनवू शकता. तर हवं तर त्यावर तुम्ही बघा लिंबू, कांदा, फरसाण घालून सुद्धा खाऊ शकता. एवढी टेस्टी लागते. आता इथे मी टिफिनला देत आहे, पण एवढी भारी झालेली आहे ना, चव तर विचारू नका. एवढी अप्रतिम चव लागते. कधी कधी आपल्याला 30 भाजी खायचा कंटाळा येतो किंवा 30 सारखी चव नको वाटते. त्यामुळे कधीतरी अशी वेगळ्या पद्धतीने जर आपण भाजी बनवली तर चव पण आपल्याला वेगळी लागते. आणि एकदा ह्या पद्धतीने करून बघा. कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू. चॅनलला सबस्क्राईब करा.